कारण त्यांच्या 2 नाईटच्या स्पर्धा व्हायच्या. आमदार चषक मध्ये एक साथ आम्ही समालोचन केलं आणि त्यानंतर प्रोग्राम्समध्ये मिळालो, परंतु जास्त नाही. मराठीमध्ये समालोचन करणं सध्याच्या घडीला आणि ते देखील ज्या स्पीडने आपण समालोचन करतो सर आणि ज्या ताकदीच्या टीम खेळत आहेत तो टेम्पो मॅच करणं दोघांसाठी. मी असं इंडिव्हिज्युअल बोलत नाही, कारण आता असं झालंय की नुसता आवाज, नुसता स्पीड, प्रत्येकाची शैली आहे, त्याबद्दल अजिबात नाही. आणि तो टेम्पो म्हणूनच मी म्हटलं की तो टेम्पो आणि तो आवाज मॅच करणं माझ्यासाठी तर खूपच कठीण काम आहे. परंतु असं असताना देखील आयोजक जो विश्वास दाखवतात त्याबद्दल मी खरोखरच त्यांचा आभारी आहे. कारण प्रत्येक समालोचकाची शैली ही वेगळीच आहे, प्रत्येकाचा अजेंडा वेगळा आहे, प्रत्येकाची शब्द मांडण्याची स्टाईल वेगळी आहे, कॉमेंट्री वेगळी आहे आणि तिचं प्रत्येकाचं स्वागत आहे. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू लेफ्टी बॅटर संदेशच्या विरोधात, निर्धाव चेंडूने होते सांगता. संदेश गोंधळे आणि तकदीर पाटील सलामीची जोडी. सध्या बामणडोंगरी टीमची मागच्या मॅचमध्ये काय सामना फिरवला तो बामणडोंगरी टीमने. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. वेदांत पाटील आडवा बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न, क्षेत्ररक्षक फार दूर आहे, वेगाने धावत येतोय, काय झेल घेतलाय, व्हॉट अ कॅच बाय मोनिश. आविष्कार मच्छिंद्र सुजल गुलशन आहेत संघाचे बॉलर, आहेत संघाचे बॉलर, आहेत संघाचे बॉलर. रोशन हर्षल धीरज आदर्श विघ्नेश बॅट्समन ते सुंदर, बॅट्समन ते सुंदर, बॅट्समन ते सुंदर. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ आहे किरवलीचा तो भारी, गावागावात चर्चा न्यारी, खेळ दाखवती मैदानावरीन. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. थँक्यू. फक्त एकच विनंती आहे टेंबिवली टीमला आणि बामणडोंगरी टीमला देखील की विकेट गेल्यानंतर आपण एकत्रित येणं सध्याच्या घडीला तरी टाळा. ही एक आयोजकांकडून सूचना आहे तुम्हाला, कारण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. कारण आयोजक उद्या विश्रांतीच करणार आहेत, कारण त्यांना सायंकाळी मॅच खेळायचे. परंतु तुम्हाला उद्या कुठे ना कुठेतरी डेची स्पर्धा नक्कीच असेल, दोन्ही टीमला 100% असणार, अजिबात शंका नाही. म्हणून विनंती आहे की थोडे फास्ट खेळा, तुम्ही लवकर सुटाल. शुभम आलाय नवीन फलंदाज वेदांत. मिड विकेटला फटका खेचला. पहिली धाव फलकावरती जीवदानी बामणडोंगरी टीम. अर्चित एंटरप्राइजेस नावाने हा संघ खेळतो. वेदांत पाटीलने मागच्या मॅचमध्ये देखील 2 षटकं टाकली, त्यामध्ये 1 षटक मेडन ओव्हर होती, विकेट प्लस मेडन ओव्हर. धावा रोखायचे आहेत टेंबिवली टीमला ठाऊक आहे, कारण बामणडोंगरी टीमने धावांची एकदा जमवाजमव केली की मात्र त्यांच्याविरोधात चेस डाऊन करणं कठीण काम आहे. 1 वरती 1 पहिलं षटक. वेदांत ऑन स्ट्राईक. तकदीर पाटील पायातला बॉल अनोख्या स्टाईलने खेळलाय तकदीर पाटील. ची फलंदाजीची अदा काही वेगळीच आहे, परंतु फिल्डिंग पहा, चांगली फिल्डिंग टेंबिवली टीम कडून. 2 धावा आपल्या साथीदाराला बॅकअप देत असताना. धावसंख्या 3. अनेक चर्चा सध्या स्टेजवरती चालू आहेत, कारण या परिसरामध्ये वाघ फिरतोय. 3 धावा. पायातला बॉल आता मारलाय स्क्वेअर लेगला. पा फिल्डरला थोडा दूर ठेवला होता. तकदीर या लॅपटॉप चौकार. फिल्डर या अगोदर थोडा काऊ कॉर्नर लॉंगॉनच्या दिशेने झुकला होता, हे पाहिलं तकदीरने आणि हा फटका स्क्वेअर लेगला खेळला. या अगोदरचा फटका काऊ कॉर्नरला त्याने खेचला होता. फिल्डिंगची सजावट पाहून तकदीर फलंदाजी करतोय. धावसंख्या 7. आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाराज आहे. वेदांतने शेवटचा चेंडू टाकलाय निर्धाव. या ओव्हरमध्ये संदेश गोंधळेची विकेट आली आणि धावा आल्या त्या मात्र 7.
उद्या ठीक 6 वाजता मॅचेसला होईल सुरुवात. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली विरोधात जय दुर्गा रोहिंजन बी पहिला सामना. टेंबोडे विरोधात देवत या दोन संघादरम्यान मॅच होईल. तिसरा सामना घरकुल विरोधात केदारनाथ 11 ओवे कॅम्प आणि चौथा सामना संग्राम 11 नितलस विरोधात केपीसी नामपुरी. सो उद्या दशरथ पाटील सर आणि किरवली संघ तयारीत राहा. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 7. चला कॅप्टन जरा फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. सातत्याने सूचना तुमच्यासाठी आहेत. पहिले तीन षटक तुम्हाला 15 मिनिटात कंप्लीट करायचेच आहे, ते लक्षात असू द्या. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी प्रतीक पाटील. प्रतीक शुभम टप्पा पडला, चेंडू बाहेर निघाला, त्या कारणास्तव बपनचा इशारा व्हाईट बॉल करतायत. खरं तर प्रतीक पाटीलच्या हाताला दुखापत आहे. हा महत्वाचा खेळाडू आहे. हाताला मला असं वाटतं प्लास्टरही केले प्रतीकच्या. जिद्दी खेळाडू आहे, प्रचंड जिद्दी खेळाडू आहे. गावासाठी काय पण, टेंबिवलीसाठी काय पण प्रतीक पाटील. मोठा फटका खेळलाय परंतु उंची गाठले, लांबी कमी आणि तिथे झेल सुटलाय, तो देखील शुभम पाटीलचा. आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखी एक धाव. बामणडोंगरी टीम आहे समोर, तुम्ही धावा देऊन चालणार नाही. हा संघ एका धावेसाठी तुम्हाला झुंजावा लागतो यांच्या विरोधात. तिथे तुम्ही एक धाव त्यांना एक्स्ट्रा दिले, झेलही सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटला, त्यानंतर मात्र ओव्हर थ्रोच्या धावा मात्र जोडण्यात आल्या, 2 धावा. प्रतीक पाटील पहिल्या चेंडूवरती विकेटची शक्यता होती, झेल मात्र तिथे सुटला. धावसंख्या 10. 4 ओव्हरची मॅच आहे, सेकंड राऊंड. कुमार 11 तोरभे 2 मॅचेस जिंकलेत, ते क्वालिफायर मॅच मध्ये जाऊन पोहोचलेत. सुपर 5 ची क्वालिफायर मॅच, कारण 5 रजनीमध्ये 5 टीम पुढे निघणार. प्रयत्न करतोय, झेल सोडलाय, त्याचं भोगतान तुम्हाला भोगावंच लागेल. बॉल सीमारेषा पार. शुभम चिकूच्या बॅट मधून षटकार. चला, चेंडू मिळत नसेल तर नवीन चेंडू. या अगोदरच्या चेंडूवरती शुभमचा झेल सुटला, 2 धावा आल्या, स्ट्राईक त्याच्याकडे आली आणि लगेचच प्रतीक पाटीलच्या विरोधात शुभमने आक्रमण केलं. षटकार. धावसंख्या 16. बामणडोंगरी संघ हा संघ असा आहे की सुरुवात त्यांची फलंदाजी करत असताना विस्फोटकच होईल असं नाही. सुरुवातीला शांत आणि संयमी वाटणारा बामणडोंगरी संघ कधी उग्र रूप धारण करतो. मग त्या धावा जरी कमी झाल्या तरी सुद्धा सेकंड इनिंग मध्ये त्या धावा डिफेंड कशा करतो, त्यांच्या विरोधात आक्रमण होऊन सुद्धा याची कला काही त्यांच्याकडे वेगळीच आहे. म्हणून या संघाच्या विरोधात कोणत्याही संघाने खेळताना चुका टाळाव्यात. आता झाल्यात त्या चुका नक्कीच आहे, परंतु त्या चुकांचं परिमार्जन करावं लागेल ते टेंबिवली संघाला. बॅटचा स्पीड पहा, अपील बॉलर करत नाही, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू करत होता. विकेट महत्वाचे, कारण या अगोदरच्या चेंडूवरती शुभमने षटकार मारला होता. प्रतीक पाटील ओळख आहे टेंबिवलीची, सध्या गोलंदाजी करतो. 16 लॉस ऑफ 1. लॉंग ऑनला ऑन ड्राईव्ह. आता एका हाताने मात्र चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग. या चुकांचं परिमार्जन हेच करायचे. झेल सुटला, ओव्हर थ्रोच्या धावा दिला, त्यानंतर षटकाराला झालं गेलं ते गंगेला मिळालं. आता माझ्याकडे चेंडू वेगाने आलाय, चौकार जाण्याचे चान्सेस आहेत, धावा रोखायचेत मला. चांगली फिल्डिंग केली, फक्त एकच धाव दिली. चुकांचं परिमार्जन हेच महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये, कारण प्रत्येक चेंडू क्रिकेटमध्ये संधी घेऊन येत असतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स. क्रिकेट हा संधीचा खेळ आहे. संधीच्या शेपटाला पकडा आणि क्रिकेटમાં आयुष्य सोनं करून घ्या. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचला आता 17 वरती 17. दुसरं षटक. प्रतीक खोदून काढला चेंडू, गॅपमध्ये लॉंग ऑन आणि त्याचबरोबर कव्हरच्या गॅपमध्ये हा चेंडू. पुन्हा हातातून चेंडू निसटला, सिंगलला डबल मध्ये घेतलाय. फेक नॉन स्ट्रायकिंग एंडला हा चांगला निर्णय.
कारण विकेट कीपर येईपर्यंत थ्रो फेकायचा निर्णय जरी घेतला असता तरी सुद्धा शुभम तिकडून सुटला असता आणि मग तिसरी धाव सहजरित्या देखील झाली असती. चांगला निर्णय. 19 धावा. या अगोदरच्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डबल. स्विच इट करायचं होतं तकदीरला, परंतु प्रतीकने टाकला हा चेंडू निर्धाव. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धाव संख्या आहे बामणडोंगरी संघाची, अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी टीमची 1-19. व्हिडिओ कॉल चालू होता कोणासोबत तरी आणि ते परफेक्टली कॅप्चर केले फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्सने. ही कमाल आहे त्यांची फॉर्च्यून टीमची. मेहनत प्रचंड घेतल्या सगळ्यांनीच, म्हणून ही स्पर्धा अगदी यशस्वीपणे पार पाडत आहे. 19 धावा. मंदार तिसऱ्या षटकात समोर. शुभम काय गोलंदाजी आहे बाप. खरं तर टेंबिवली आणि बामणडोंगरी या अगोदर देखील टेंबिवली टीमने मुरबीच्या विरोधात केलेली गोलंदाजी, जो दबाव त्याने टाकला, बॉलिंग म्हणजे 2 बलाढ्य बॉलिंग अटॅक मधला संघर्ष या मॅच मध्ये तुम्ही अनुभवताय. 19 धावा. पुन्हा हलके हाताने चेंडूला फक्त ढकललंय, स्ट्रायकिंग एंडला आणलंय. तकदीरला या गोष्टीसाठी टाळ्या वाजवल्या जात आहेत कारण तकदीर चांगल्या टच मध्ये. सिंगलने स्कोर 20-20, लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओव्हर. किमान 40 पर्यंत पोहोचायचाच असेल, हाच एक मानस असेल सध्याच्या घडीला बामणडोंगरी संघाचा. आयोजक आमचे प्रशांत दादा आणि त्यांच्या समवेत योगेश निगुकर आनंद घेत असताना या स्पर्धेचा प्रचंड मेहनत केले. मगाशीच मी उल्लेख केला, म्हणूनच ही स्पर्धा दरवर्षी अगदी व्यवस्थितरित्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे क्रीडांगण. हे क्रीडांगण डेव्हलप करायलाच एवढा प्रचंड खर्च येतो, एवढी मेहनत. आणि दरवर्षी एक टॉवर. पुढच्या वर्षी प्रत्येक टॉवरला एक नारळ द्या. 20 धावा. फ्लाइट दिली, तकदीरला स्ट्राइक दिली, त्याने खेचलाय षटकार. 6 धावा. संबंध कधीच नसतो. तो बॅटचा दांडा आहे ना, तोही त्याच्या कमरेवरती आहे. खरोखर ही सत्य परिस्थिती आहे. परंतु तो जेव्हा गोलंदाजांवरती तुटून पडतो ना, तेव्हा गोलंदाजाला असं वाटतं की मी आता टप्पा नक्की टाकू कुठे. आणि त्याची फटकेबाजी वेगळी आहे. म्हणजे असं उभा पण असा असतो तकदीर पाटील की तुम्हाला वाटणार देखील नाही की हा लांब लचक षटकार मारतो. आणि जेव्हा एखाद फटका जो गोलंदाजाच्या विरोधात खेळतो आणि मग त्याला तो झटका देतो, डेंजरस असा तकदीर सध्या मैदानात. त्याच्या बॅटमधून आलाय षटकार मंदारच्या विरोधात. 26 धावा. आणखी एक तकदीरचा धमाका. छोटा पॅकेट बडा धमाका. षटकार. मध्ये टाकले चेंडू तकदीरच्या. या अगोदरचा चेंडू फ्लाइट दिली होती, तो फुल टॉस झाला, त्यावरती षटकार. आणि हा अगदी समोर टाकला होता चेंडू, तकदीरने त्याला पाठवलं सीमारेषा पार. धावसंख्या 32-32.
तकदीरवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न टेंबिवली टीम कडून. लोअर फुलटॉस बॉल स्वीप केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, फाईन लेगला फक्त एकच धाव. फेक पहा, चूक आहे. चुका टाळाव्याच लागतील कारण हा संघर्ष वेगळा आहे. दोन बलाढ्य संघ, एवढी मोठी स्पर्धा, तुम्हाला चुका टाळणं फार गरजेचं. आणि समोर तकदीर सारखा बॅटर असल्यानंतर मार्जिन ऑफ एरर, छोटी चूक तुम्ही केली लगेचच आक्रमण होईल. या अगोदर टेंबिवलीच्या गोलंदाजांचं कौतुक आपण करत होतो 2 षटकाराने, ते कौतुक आता टोमड्यांमध्ये परावर्तित झालेलं आहे. 33 धावा, 33. तिसरं षटक. या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत बंधाऱ्याच्या विरोधात. आडव्या बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेचला होता. क्षेत्ररक्षक अंदाज बांधू शकला नाही. 2 धावा नक्कीच मिळतील जीवदानी बामणडोंगरी टीमला. आणि 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धाव संख्या आहे ती अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी टीमची टेंबिवलीच्या विरोधात 35-35. गार हे षटक फार महत्वाचं आहे. आता दोन्ही फलंदाज सेट आहेत, विकेट भरपूर आहेत, परंतु 7 चेंडू आहेत. या किमान चेंडूंवरती 6 चेंडूंवरती पदनाथचा मानस नक्कीच असेल. 35 धावा. शेवटचं षटक येऊन गोलंदाज तयार झालाय यश. थोडा दबाव नक्कीच असेल कारण प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण झालंय. प्रत्येक यष्टांच्या मागे नाही तर शॉट थर्डमॅनच्या बाजूला गली रिजन मध्ये उभा आहे फिल्डिंग सेट करत असताना. 35 धावा. यस कॉन्फिडन्स देत असताना गोलंदाजाला, यशला सर्व साथीदार. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर बाय यश. फलंदाज बाद. लाल रुकली माझी सोन टिकली, लाल रुकली माझी सोन टिकली, तुला टांग्यात बसविन मी, खदा खदा गालात हसविन मी, खदा खदा गालात हसविन मी, खदा खदा गालात हसविन मी. खरं तर हे गरजेचं होतं पृथ्वी 11 टेंबिवली टीमसाठी, कारण मागच्या ओव्हरमध्ये जे आक्रमण केलं तकदीर पाटीलने, जिथे धावांचा ओघ वाढला, 35 धावा झाल्यात, किमान 12च्या आसपास सरासरी त्यांची पोहोचलेली आहे. त्याच सरासरीने जरी ते पोहोचले तरी सुद्धा 45च्या वरती पोहोचतील. 10 जरी आल्या तरी सुद्धा 45च्या वरचं टार्गेट सेट होईल. एक षटक असा हवाय टेंबिवली टीमला की तिथे 6 ते 7 धावा या षटकात. परंतु एवढं सोपं काम नाहीये. नवीन फलंदाज जो मैदानात गेला आर्यन नाईक, जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता या टीमसाठी, 38 धावांची जमवाजमव त्याने केली होती. यंग टॅलेंट जीवदानी बामणडोंगरी टीमचं. 35 लास्ट ओव्हर टाकतोय गोलंदाज यश. पहिल्याच चेंडूवरती यश त्याने संपादित केलंय. तकदीर पाटीलला त्याने बाद केलंय. जे प्रेक्षक लाईव्ह आमच्या समवेत जोडले गेलेत फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून, त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आतमध्ये आला होता हा चेंडू. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये, पलटलाय आर्यन नाईक. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. पण टप्पा पडला आणि थोडा आतमध्ये आला हा चेंडू. क्रीज मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. या चुका टाळाव्या लागतील टेंबिवली टीमला. इथे चूक कडून चालणार नाही, कारण क्रिकेटमध्ये काय कुठेही आयुष्यामध्ये देखील चुकीला माफी नाही. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक. 2 धावा, धाव फलक 37-37. दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा होत असताना
गोलंदाजाच्या शैलीवरती मात्र आक्षेप घेतलाय तिसरे पंच. तिसरे पंच इथे कंट्रोल रूम मध्येच असतील. कंट्रोल रूम मधूनच ते डिसिजन देतील. सदतीस धावसंख्या. विकेट 2. गोलंदाजाच्या शैलीवरती ते आक्षेप घेण्यात आलेला आहे. फिल्डिंग मध्ये फेरबदल. एक फिल्डर आता जाऊन पोहोचलाय काऊ कॉर्नरला. ऑन साइड पूर्णपणे पॅक. 37 धावा. काय कमालीचा फटका खेचलाय. गोलंदाजाच्या गतीचा वापर कव्हर पॉइंटच्या डोकरून बॉलला चिप केलं. चौकार. 4 धावा. तेजस मात्र वेल डन. बघूया आता पुढचा डाव तुमचा आहे. चौकार. फक्त चिप केलं बॉलला कव्हर पॉइंटच्या वरतून. मागच्या ओव्हर पासून तकदीरचे जे 2 षटकार आले तेव्हापासून धावांचा ओघ प्रचंड झालाय. भले तकदीरची विकेट गेले परंतु तो दबाव न घेता आर्यन नाईकने हा रथ तसाच पुढे चालू ठेवलाय. स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. 1 धाव तर नक्कीच मिळेल. एकेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचला आता 42 वरती. 42. 42 धावा. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 42 धावा. कितपत टार्गेट सेट केलं जाणार तपासलं जात आहे. यस तिसरे पंच. (42) 42 धावा. कंट्रोल रूम मधून गोलंदाज मात्र इथे गोलंदाजाची शैली तपासली जाईल. शुभम आणि आर्यन. जीवदानी बामणडोंगरी. पृथ्वी 11 टेंबिवली. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025. कितपत टार्गेट मात्र उभारलं जाणार. टप्पा पडला आणि त्यानंतर पहा लेफ्टी बॅटर साठी हा खरं तर अनप्लेबल बॉल होता. अनोखी शैली या गोलंदाजाची. लेग स्टंप आणि मिडल स्टंपच्या आसपास मात्र हा चेंडू पडला आणि तिथून बाहेर निघाला. 42 धावा. 45च्या आत की मात्र 45च्या पुढे 40ची चर्चा होती. तकदीरच्या बॅटमधून षटकार आले, त्यानंतर चौकार आले आर्यनकडून. आडव्या बॅटने फटका इथे फसलाय. फिल्डर आहे आणि ते जज करतोय. फलंदाज होईल बाद. शेवटच्या चेंडूवरती यशने फक्त धावा दिल्या. 7. तीच चर्चा आपण करत होतो. टेंबिवली टीमला हे शेवटचं षटक 7 नाही तर 8 धावांचं पाहिजे होतं आणि अपेक्षित असं षटक यश कडून पाहायला मिळालं. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी टीमची धावसंख्या 42 वरती आणि 43चं लक्ष ठेवण्यात आलंय पृथ्वी 11 टेंबिवलीच्या विरोधात. ठेवण्यात आलेलं आहे. या आपण समालोचन कक्षामध्ये करतोय परिवर्तन. पुन्हा एकदा जोडले जातील प्रवीण अर्जुने सर.
धन्यवाद समितजी. सोमने सरांचा आवाज आपण या ठिकाणी खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकलात. पुन्हा एकवर ऑन स्क्रीन आपल्याला आमचे सर्व ऑफिशियल स्पॉन्सर्स आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान आपल्याला जरूर पाहायला मिळालं. अगदी आगरी ढाबा, किरवली, आदिवली, धानसार नाका, पोस्टळजे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, तसंच प्रथमेशजी पाटील यांचा हा ढाबा आपल्याला जरूर पाहायला मिळतो. खवय्यांसाठी एक खास खमंग मेजवानी आणि त्यानंतर मात्र प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी दिले जाणारा जे ब्रँडेड टी शर्ट आहे, जय मल्हार कलेक्शन, अर्थातच दिवेशजी पाटील सर यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत आणि त्यानंतर यूट्यूब चॅनल वाहिनी अभिमान मराठी या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एकूणच जर पाहिलं अभिमान मराठी यूट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये दिली जाणारी आदित्यजी घरत साहेब यांच्या माध्यमातून दिली जाणारी मॅन ऑफ द सिरीजची सर्वाधिक महत्त्वाची स्पॉन्सरशिप मात्र आपल्याला अभिमान मराठी यूट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून मिळते. तर सर्व तुमच्या मॅच ऑफिशियल स्पॉन्सर्सचं आपण या ठिकाणी करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि जाऊयात पुन्हा एकदा खेळाच्या उत्तरार्धाकडे. चला, खेळाडूंना विनंती आहे, कारण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, आमच्या दोन्ही मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये आणि एकूणच जो वेळ अतिरिक्तचा वेळ घेतला जातो ना, जास्तीचा वेळ जो खर्च केला जातो ना, यावरती मात्र थोडंसं आपण लक्ष ठेवायचं. कारण गुलशन पाटील किरवली गावचा एक जबरदस्त स्कोरर. आज डीजेच्या माध्यमातून आपल्याला दशाजी पाटील सरांचा आवाज ऐक. उद्या लाईव्ह तुम्हाला त्यांचं यथार्थ समालोचन मात्र या मैदानावरती ऐकायला मिळणार आहे. तर एकूणच जर आपण पाहिलं तर ही जी लाईट्स आपण पाहतोय ना या ठिकाणी, याच्या माध्यमातून आपण या सर्व लाईट्स पाहतोय. माहीर जनरेटर सर्व्हिसेस अर्थातच आशिषजी हजारे साहेब, मुक्काम पापडीचा पाडा, पोस्ट तलोजा, नवी मुंबई यांचा मात्र या जनरेटर व्हॅन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी 1 KVA पासून ते 125 KVA पर्यंतचे जनरेटर्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आणि आशिषजी हजारे साहेबांचे आपण नक्कीच संपर्क करू शकता कोणत्याही इव्हेंटसाठी जर आपल्याला जनरेटर्सची आवश्यकता असेल तर. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्यानं होती आहे सुरुवात. टाइम अलर्टचा देखील इशारा. अगदी विजयासाठी लक्ष या ठिकाणी उभारलं गेलंय. 43 धावांचं 42 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो पहिलं षटक घेऊन आदित्य पाटील, एक वेगवान आणि तेज तर्रास गोलंदाज, जर्सी क्रमांक 55 आदित्य. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र हिबुली संघाची सलामीची जोडी. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज जेलच्या खाली, कॉर्नर बॉल. पहिल्या चेंडूवरती मात्र पहिली सफलता. स्लॉक स्वीप काढण्याचा प्रयत्न केला फलंदाज होते विरेश, आणि विरेश मात्र या ठिकाणी फटका फसलाय. बॅटीचा टो एंडला चेंडू हिट केला, त्यानंतर मात्र चेंडू हवेमध्ये आपल्याच फॉलोथ्रूमध्ये झेल टिपला गेला. बामण डोंगरी संघाचा जर विचार केला ना तर गोलंदाजीची ज्या प्रकारची धार आहे, पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला 18 चेंडू 24 धावा डिफेंड करताना हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि 18 चेंडू 24 धावा डिफेंड करत असताना शेवटच्या 2 चेंडूवर 12 धावांची गरज होती. म्हणजे उर्वरित 16 चेंडूंमध्ये या संघानं फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र 12 धावा होत्या. ही किमया गोलंदाजीच्या बळावरती हा संघ अनेक स्पर्धांमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. एक अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामण डोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र पृथ्वी 11 टिंबिवली या 2 संघादरम्यानचं हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. न्यू बॅटर अगदी अपेक्षेपेक्षा लवकर मैदानाच्या आतमध्ये येण्याची मिळालेली संधी. मोनिश आपल्याला इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून मोनिशची ओळख आहे. षटक टाकण्याची जबाबदारी देखील संघनायकांना बऱ्याच वेळेला मोनिशच्या खांद्यांवरती. अगदी पहिल्या सामन्यामध्ये मोनिशने एक षटक देखील हाताळलं होतं जे 5 षटकांची लढत होती. ह्यावेळेला मात्र स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू. सुरुवातीलाच म्हटलं की बामण डोंगरी संघ म्हटलं ना तर हा संघ सहजासहजी तुम्हाला विजयाचा
आस्वाद घेऊ देणार नाहीये. जितक्या धावा धावफलकावरती उभारल्या जातील ना त्या धावा डिपेंड करण्याची धमक गोलंदाजीमध्ये आहे आणि त्या प्रकारची गोलंदाजी आदित्य यावेळेला मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पहिल्या 2 चेंडूवरती कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये, परंतु टिंबिवली संघ देखील फाईट बॅक करण्यासाठी ओळखला जातो. यावेळेला स्विच हिट केलाय रिव्हर्स स्वीप आणि चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स इनटू द फिन्स. पंचांचा इशारा येस इट इज अ 4 चौकार. शुभ मंगल होई जाऊ दे मंगल. या ठिकाणी मात्र जितका सुंदर गीत जितका सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जे प्रेक्षक अजूनही या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्याशी जुळले गेलेत ना खरं तर त्यांचं विशेष कौतुक आपण करूयात आयोजन समितीच्या वतीनं. कारण स्पर्धा मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि या स्पर्धेला प्रेक्षकांना मात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भरघोस प्रेम दिलेलं आहे. परंतु तितकाच दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये टिंबिवली संघाला करावा लागेल. यावेळेला पावलांचा वापर केलाय डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकापासून राहतोय दूर. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता मात्र गीते देखील प्रेक्षकांमध्ये एक नवीन ऊर्जा भरण्याचं काम करत आहे. कारण अशा प्रकारची गीते ज्यावेळेला डीजेच्या माध्यमातून येतात, परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मोनिश इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्या मात्र पहिल्या चेंडूवरती जरूर त्यानं गोलंदाजाची गती ओळखली, बाउन्स ओळखला आणि त्यानंतर मात्र लगातार 2 चेंडूवरती आलेल्या 2 चौकारांना कुठेतरी धाबे देणं आणलेत की काय. क्षेत्ररक्षण करणारा हा जो संघ आहे आता रिग्रुप होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढील रणनीती आखली जाते आहे आणि एकूणच जर पाहिलं तर संघाचे जे सिनियर खेळाडू आहेत ना ते सिनियर खेळाडू आता मात्र इथून पुढच्या सिच्युएशनला कशा पद्धतीने हँडल करायचं याचं मार्गदर्शन आपल्या खेळाडूंना यावेळेला समोरच्या दिशेला लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह जाणून बसून इनफिल्ड क्लिअर करणारा हा चेंडू मात्र 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सिनेमा मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार लगावत असताना आपली उपयुक्तता आपली गुणवत्ता सिद्ध करताना मोनिश मात्र कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. खरं तर सुखावले असतील टिंबिवली संघाचे पाठीराखे या फलंदाजीनं, कारण ज्या प्रकारचा दबाव बनवला होता पहिल्या 2 चेंडूवरती विकेट आली होती, त्यानंतर निर्धाव चेंडू आला होता, परंतु अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये मोनिश बरसताना आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूवरती त्यानं 3 चौकार लगावत असताना आपली गुणवत्ता सिद्ध करणारे हे फटके अगदी याही वेळेला फील्ड पाहिली जाते आहे. ऑफसाईडला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन रिजन मध्ये यावेळेला जोरकास प्रहार करण्याचा प्रयत्न मधल्या एसटीच्या समोर सापडतोय. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा केलाय मारा, मधल्या एसटीच्या समोर सापडलाय. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट नंबर 2 मैदानातून. फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. 2 आघाडीचे फलंदाज अर्थातच वीरेश बाद झाले सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर मात्र मोनिश ज्यानं सलग 3 चौकार लगावल्यानंतर 5 चेंडूंचा सामना करताना आपली महत्वाची विकेट मात्र या ठिकाणी गमावली आहे. 2 गडी बाद. धावा धावफलकावरती 12 धावा. विजयासाठीचं लक्ष 43 धावाचं. 12 धावा धावफलकावरती आल्या आहेत. अजूनही 31 धावांची गरज. 4 षटकांची ही लढत मैदानाच्या आतमध्ये.
दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत या सामन्यातील विजेता संघ थेट दाखल होईल या आजच्या दिवसातील क्वालिफायर राऊंडमध्ये आणि त्याच सामन्यातील विजेता संघ हा थेट दाखल होईल तो या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये. फॅब्युलस 5, सुपर 5 किंवा टॉप 5 संघ आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम दिवशी एकमेकांच्या समोर लढत देताना पाहायला मिळतील. कुमार 11 तुर्भे संघ वाट पाहतोय कोणता संघ त्यांच्या समवेत 2 हात करण्यासाठी या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये अर्थातच आजच्या रजनीतील तो शेवटचा सामना असेल. बॅटल मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज यावेळेला मात्र पहा पुन्हा एकदा फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीवरती आदळतोय. या दरम्यान फलंदाजांना मात्र मिळते सध्या धावा एकवटल्या जातात. इट्स अ नो बॉल. पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. तर 9+2 एकूण 3 धावांचा बोनस मात्र या ठिकाणी नक्कीच धावफलकावरती अंकित केला जाईल आणि या 3 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 2 गडी बाद 15 ही धावसंख्या धावफलकावरती. तौसिफ आणि परेश यावेळेला मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 तौसिफ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर मोनिशनं वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली आणि तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना अर्चित एंटरप्राइजेस जीवतानी बामणडोंगरी हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा संघ प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न होतोय आणि या स्पर्धेमध्ये अर्थातच ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकामध्ये आपली एक वेगळी छाप निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबल वरती देखील विश्वास दर्शवावा लागेल. लक्ष विजयासाठी 43 धावांचं 4 षटकांची ही लढत आहे आणि 43 धावा म्हटलं तर प्रतिषटक 10+ सरासरीनं किंबहुना 10च्या आसपास 10 ते 11च्या आसपासची सरासरी मात्र तुम्हाला धावफलकावरती 10.66 या सरासरीनं मात्र धावगतीचा पाठलाग करावा लागेल. यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड चेंडू खेळलाय. कमालीचं टायमिंग आहे. जबरदस्त फटका आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. यावेळेस आपण ऑन द स्क्रीन नक्कीच पाहू शकतो जे या आमच्या स्पर्धेचे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत. अर्थात जय मराल करेक्शनचे सन्माननीय दीपेश पाटील सरांना देखील आपण या ठिकाणी ऑन द स्क्रीन जरूर पाहू शकतो. खरं तर अजूनही या स्पर्धेसाठी ते उपलब्ध आहेत. या स्पर्धेसाठी आपलं योगदान देत आहेत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी दिले जाणारे जे ब्रँडेड टी शर्ट्स आहेत ना ते टी शर्ट्स ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले गेलेत अगदी ऑन अ स्क्रीन आपण दीपेश पाटील सरांना देखील या ठिकाणी पाहतोय. एकूणच षटकार आलाय. मस्ट निडेड सिक्सर ज्याला म्हटलं जातं. षटकाराला संघ पुढे सरसावतोय. धावा धावफलकावर 22 धावा. 43 धावांचं लक्ष. 22 धावा धावफलकावरती. 2 आघाडीचे फलंदाज जरी गमावले असले तरी मात्र लढवय्या वृत्ती मैदानाच्या आतमध्ये साकारताना पृथ्वी 11 टेंबिवली हा संघ जरूर पाहायला मिळतोय. यावेळेला वेगानं चेंडू फेकला होता. वेगानं प्रत्युत्तर येणं कारण वेगवान गोलंदाजाची ही ओळख आहे. ज्यावेळेला त्यांच्यावरती आक्रमण होतं हल्लाबोल होतं ना त्यावेळेला पुढच्या चेंडूवरती आपल्याला वेग किंवा बाउन्सर अशा प्रकारचे चेंडू पाहायला मिळतात. इथे मात्र लेग बायचा इशारा येतो. शरीराचा वेध घेणारा चेंडू एक्स्ट्रा बाउन्स खांद्यांचा वापर आणि हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत राहणार यात तिळमात्र शंका नाही आहे. दोनही संघ नेव्हर गिव्ह अप अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे हे दोनही संघ आहेत. आणि जीवदानी बामणडोंगरी संघाचा जर आपण विचार केला अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटल करताना फाईट करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला समोरच्या दिशेनं कमालीचा टायमिंग आहे. कलात्मकता या फटक्यामध्ये. बॉडीचा शेप होल्ड केला आणि त्यानंतर मात्र कमालीचा टायमिंग. इनसाइड आउटचा फटका. 1 बाउन्स इन टू द फिन्स. चौकार. पाटील अयो लय दिलवाला जय मला कलेक्शनचा नाव लय गाजवाला ना मालक दीपेश पाटील अयो लय दिलवाला जय मला कलेक्शनचा नाव लय गाजवाला ना मालक दीपेश पाटील अयो लय दिलवाला. या चौकाराच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या आता धावफलकावरती 27 आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी 43 धावांचं लक्ष. प्रत्युत्तर दाखल षटक क्रमांक
दुसरं मैदानावरती सुरू असताना एक उंच भरारी घेताना पृथ्वी 11 टेंबिवली हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून मात्र फाईट बॅक करावा लागेल, कमबॅक करावा लागेल. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामण डोंगरी हा संघ जो ओळखला जातो लढाऊ वृत्तीसाठी, जो संघ ओळखला जातो या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कोणत्याही क्षणाला शिरकाव करण्यासाठी. यावेळेला समोरच्या दिशेला चेंडू खेळलाय, संधी निर्माण केली आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत परंतु आवाक्याच्या बाहेर. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली, एक चांगला निर्णय. इथे धाव दुसरे एक्स्ट्रा धाव न घेण्याचा निर्णय जो घेतला गेला तो खऱ्या अर्थानं मी म्हणेन योग्य ठरला. कारण या सिच्युएशनमध्ये विकेट गमावणं, एखादा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं, हे दोनही फलंदाज आता वेल सेट फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. त्यांना अगदी मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन ठाऊक आहे, किती धावा झाल्या आहेत, किती धावांची गरज आहे. आणि नवीन फलंदाज नव्यानं मैदानाच्या आतमध्ये येणं, कारण इथून जर का तुम्ही बामण डोंगरी संघाला संधी द्याल ना तर तो संघ मात्र संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीये. इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, दिल स्कूप लगावण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजच्या वेगाचा वापर करण्याचा या ठिकाणी मानस दर्शवला गेला. कदाचित चेंडू फलंदाजाला शरीरावरती वेध घेतलाय, शरीराचा वेध चेंडूला घेतलाय. अपेक्षा करूया की ही दुखापत फार मोठी नसावी. अगदी पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये जर होत असेल तर विनंती आहे की चला पाणी आपण पुरवायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जे 12th मॅन आहेत त्यांना विनंती आहे की आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. खेळाडूच्या फेसवरती आय थिंक हा चेंडू आदळला आहे, कारण पॅडल स्वीप करण्याचा, दिल स्कोप करण्याचा त्याचा प्रयत्न होता. षटकाचा जर आपण विचार केला अगदी ऑन द स्क्रीन आपण या ठिकाणी पाहू शकतो. येस, ज्या वेळेला चेंडू बॅटला लागून येतो ना तुमच्या शरीराच्या दिशेनं त्यावेळेला त्याची जी गती आहे ती आणखीनच वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. एकूण 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्यात. 29 धावा, 14.5च्या सरासरीनं 29 धावफलकावरती आल्यात. इक्वेशन जर आपण पाहिलं तर यावेळेला मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला अजूनही 14 धावांची गरज असेल येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. अगदी इक्वेशन ऑन द स्क्रीन देखील आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं येस, यावेळेला आपण पाहतोय टू विन टेंबिवली संघाला गरज असेल ती येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 14 धावांची. एकूणच जर पाहिलं तर दोनही संघ लढावृत्तीचे संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ज्यावेळेला पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं गेलं, 3 चौकार लगातार आले. फलंदाज मोनिश आक्रमक होईल, लगेचच कमबॅक करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर एकूणच धावा धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर मात्र तब्बल 28 धावा धावफलकावरती आल्या, 29 धावा धावफलकावरती आल्या. आणि एकूणच जर पाहिलं तर आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. टेंबिवली विरुद्ध बामण डोंगरी या 2 संघादरम्यानची लढत. चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. यावेळेला गोलंदाजामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी कल्पेश, फिरकेचा जादूगर, अ मॅन विथ अ गोल्डन आर्म. यावेळेला पहिलाच चेंडू शरीराच्या दिशेनं केला. चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेला तुम्ही शरीराच्या दिशेनं चेंडू कराल त्या वेळेला आसमान दाखवला जाईल. पहिल्या चेंडूवरती खेचलाय खणखणीत षटकार. होते चेंडू पुरवायचा आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे जर जुना चेंडू आपल्याकडे उपलब्ध असेल तर आपण जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि ज्यांच्या मेहनतीनं हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला ना त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. कारण हे दर्दी प्रेक्षक वर्ग आहेत. अगदी सुरुवातीला म्हणतात ना की सुरुवातीला जो प्रेक्षक वर्ग असतो तो गर्दी करणारा प्रेक्षक वर्ग असतो, परंतु जो खऱ्या अर्थानं सामना पाहण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत किंवा शेवटच्या सामन्यापर्यंत मैदानावरती उपस्थित राहतो ना तो खऱ्या अर्थानं दर्दी प्रेक्षक असतो. आणि असा दर्दी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी फक्त सामने पाहत नाहीये तर या स्पर्धा सुरळीतपणे चालण्यासाठी त्यांची मदत देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे 11 चेंडू
8 धावांची गरज. याही वेळेला जोरकस प्रहार केलाय, आडव्या बॅटला चेंडू खेळलाय. खरं तर थोडंसं कंट्रोलच्या बाहेर हा फटका पाहायला मिळाला. चेंडू अगदी ज्यावेळेला फटका एक्झिक्यूट केला शरीराचं संतुलन त्याचं खराब झालं आणि थोडासा जमीनदोस्त होताना देखील पाहायला मिळाला. परंतु संघाला या ठिकाणी जमीनदोस्त होऊ द्यायचं नाही, संघाला विजयाच्या दिशेनं घेऊन जायचं आहे ही मानसिकता मात्र पाहायला मिळाली. आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे चौकारानं संघाची एकूण धावसंख्या आता मात्र धावफलकावरती 39 आपल्याला पाहायला मिळते. विजयाच्या दिशेनं टाकलं गेलेलं महत्वाचं पाऊल या मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळालं. अजूनही येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज. तोच फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच तौसिफ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तौसिफ जणू आपलं सर्व समर्पण आपल्या संघासाठी देताना पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून मोठा फटका, दुसऱ्या चेंडूवरती देखील अगदी धडपडत का होईना परंतु चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. पंतांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. होय, शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू होता. बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नव्हती. सिंगल धावफलकावरती आली. अजूनही येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज. 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. तौसिफ इज ऑलवेज रेडी फॉर फर्स्ट रन. इथे थेट फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर झाली आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. होय, नक्कीच या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. पहिल्या धावेसाठी या ठिकाणी पहिली जी धाव घेतली गेली त्याकरता तिसऱ्या पंचांची मागणी होते. यस, हे तपासलं जाईल आणि त्यानंतर मात्र नक्कीच निर्णय आपल्या समोर स्पष्ट असेल. तर 2 धावा या ठिकाणी नक्कीच, कारण फलंदाज सेफली पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट त्यांना ड्रॅग केली होती. एका धावेची नक्कीच या ठिकाणी गरज असेल कारण 2 धावा धावफलकावरती आल्या. येणारे 8 चेंडू आणि आता 1 धावेची गरज, कारण धावसंख्येची बरोबरी आपल्याला पाहायला मिळते. 42 धावा धावफलकावरती आल्या. 2 फलंदाज बाद आणि यावेळेला समोरच्या दिशेनं बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा थेट फेकी करण्याची संधी होती परंतु ही संधी मात्र गमावली गेली आणि याचबरोबर ही विजयी धाव धावफलकावरती केली जाते. अंकित विजेता संघ ठरतोय तो पृथ्वी 11. टेंबिवली या संघ विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. हॅलो, चला कुमार 11 तुर्बे टीमचा कॅप्टन